भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेल्या अनुयायांचा प्रचंड जनसागर मुंबईतील दादर चैत्यभूमीवर उसळला आहे। 6 डिसेंबरच्या अभिवादनासाठी 1 डिसेंबरपासूनच भाविकांची ये-जा सुरू झाली असून गुरुवार मध्यरात्रीपासून चैत्यभूमी परिसरात लांबच लांब रांगा लागल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला शिवाजी पार्क जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर लाखोंच्या साक्षीने बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले। त्याच जागेवर पुढे उभारण्यात आलेल्या चैत्यभूमी स्मारकाला आज देशभरातील बौद्ध अनुयायांचे पवित्र तीर्थस्थान मानले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 25 लाखांहून अधिक भाविक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत। देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांतून म्हणजेच उत्तर भारत, दक्षिण भारत, ईशान्य राज्ये तसेच विदेशातूनही अनेक अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, होमगार्ड, आपत्कालीन सेवा तसेच शेकडो स्वयंसेवक अहोरात्र तैनात आहेत। चैत्यभूमी परिसरात विशेष नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा केंद्रे, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची तत्पर व्यवस्था करण्यात आली आहे। महानगरपालिकेने 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा तात्पुरता मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, विद्युत सुविधा, रात्रीसाठी निवारा कक्ष अशा सर्व सोयी उपलब्ध केल्या आहेत। समुद्रकिनारी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षकांसह बोटीही तैनात ठेवण्यात आल्या आहेत। चैत्यभूमी परिसरातील आदरांजली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या LED स्क्रीनवर तसेच समाज माध्यमांवर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे। पुस्तक प्रदर्शन, बौद्ध साहित्य, स्मृतिचिन्हांचे स्टॉल्सही भक्तांसाठी उभारण्यात आले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत। 2002 पासून कार्यरत असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती विविध संस्थांशी समन्वय साधत भाविकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहे। बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी, समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश पुढे नेण्यासाठी लाखो अनुयायी या पवित्र स्थळी उपस्थित राहत आहेत। चैत्यभूमी पुन्हा एकदा मानवता, बौद्ध मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनांनी उजळून निघालेली दिसत आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।